बरं, नेक्स्ट जो तुम्ही सांगितलेला तो क्वेश्चन नंबर 4 होता तुझा. काय होतं? इफ लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल्स टू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस एस प्लस 4, फाइंड लॅपलास ऑफ ई रिज टू मायनस 3t इंटू एफ ऑफ 2t. असं काहीतरी आपल्याला सम आहे, बरोबर. आता या समचं आपण पहिले मिनिंग समजून घेऊया. एफ ऑफ टी म्हणजे तुझ्या ऑलरेडी एक लॅपलासचा फंक्शन होता, त्याला सॉल्व केला आणि तुला हा आन्सर भेटला. ठीक आहे, काहीतरी फंक्शन होता हा वाला, त्याला सॉल्व केला आणि तुला हा आन्सर भेटला. तुला तर हा आन्सर भेटल्यानंतर तुला काय फाइंड करायचं? एस रेज टू मायनस 3 एफ ऑफ टी 2t. ठीक आहे, ठीक आहे. हे तुला काहीतरी असं सॉल्व करायचं. मग त्याला कसं करणार? ह्याला असं करायचं बघ, ह्याचा लॅपलास काढायचा आधी, नंतर मग ह्याचा लॅपलास काढायचा. ठीक आहे, एवढं तुला माहिती आहे. हे असं असेल तर मग फर्स्ट शिफ्टिंग थेरम वापरतो, जे ह्याचा आन्सर येईल त्याच्या एसच्या आतमध्ये आपण मायनस, आता या -3 आपण काय पुट करणार? एस प्लस 3. ठीक आहे, पण आता इथे काय बघ, हा तुला ऑलरेडी एक फंक्शन दिला आहे, त्याचा लॅपलास काढून दिला आहे त्या फंक्शनचा, आणि इथे काय 2t आहे. मग आपण जास्त कन्फ्यूज नाही व्हायचं यातमध्ये. ह्याचा सिम्पली अर्थ काय असतो? जे दिलं आहे ना आपल्याला, जे पण दिलं आहे, म्हणजे इथे काय दिलं आहे? एफ ऑफ टी दिलं आहे. त्याचा फॉर्म्युला काय असतो? हे जी वस्तू आहे ना ती आपली काय माहिती? स्केलिंग प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? स्केलिंग प्रॉपर्टी. ह्याला सॉल्व कसं करतात? ती फॉर्म्युला बघून, एफ ऑफ ए टी इज इक्वल्स टू 1/a फंक्शन ऑफ एस अपॉन ए. म्हणजे जिथे जिथे एस असणार ना तिथे तू काय टाकणार? जिथे जिथे एस असणार तिथे काय टाकणार तू? एस अपॉन ए. एवढं ठीक आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये बघ, ह्या इक्वेशनमध्ये ए कोण आहे? 2 आहे. मग इथे काय असणार आहे? 2 असणार आहे. म्हणजे एस अपॉन काय असणार आहे? 2 असणार आहे. पण एस अपॉन 2 हे आपण कुठे टाकायचं? हे आपण टाकायचं या इक्वेशन्समध्ये. समजलं? आता ते कसं टाकणार बघ. एस अपॉन एस स्क्वेअर प्लस एस प्लस 4 दिला आहे. मग बाय स्केलिंग प्रॉपर्टी लॅपलास ऑफ एफ ऑफ 2t इज इक्वल्स टू, बघा फक्त ह्याचं काढतो, लॅपलास ऑफ एफ ऑफ 2t एवढंच काढतो आपण, हे नंतर काढायचं आहे. आता हे काढतोय आपण. एस अपॉन एस स्क्वेअर प्लस एस प्लस 4 आहे. एसच्या मध्ये काय टाकायचं बोललो मी? एस अपॉन ए. आता इथे एची व्हॅल्यू काय आपल्या? 2. बघा बघ 2. एस अपॉन ए म्हणजे एस अपॉन 2 अपॉन एस अपॉन 2 होल स्क्वेअर प्लस एस अपॉन 2 प्लस 4. ठीक आहे, एवढं समजलं. आता हे फंक्शन जे आपल्याला ह्या फॉर्ममध्ये आणायचं. ठीक आहे, ह्याचा आन्सर कसं काढणार बघा आपण? s/2 असं राहणार. एस स्क्वेअर अपॉन 4 प्लस एस अपॉन 2 प्लस 4. आता या अख्ख्या इक्वेशनला मी कशाने मल्टिप्लाय करणार? 4 मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 4. तर लिहायची गरज नसती, डायरेक्ट करू शकतो आपण. 4 मल्टिप्लाय होणार तर हा 4 कॅन्सल होणार. काय होणार? फक्त एस स्क्वेअर. 4 मल्टिप्लाय करणार तर हा 1 जा, हा 2 जा, प्लस 2s. ह्याला 4 मल्टिप्लाय केला तर आन्सर काय येणार? प्लस 16. ठीक आहे, आता हा 2 बाहेर आला. 1/2 डॉट एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 2s प्लस 16 आहे. ठीक आहे, हे आपल्याला काय भेटलं?
लॅपलास ऑफ एफ ऑफ 2t भेटला. काय भेटला? लॅपलास ऑफ एफ ऑफ 2t. हे पण कसं काय समजतंय बघ. हा हाफ आहे, ह्याचा हाफ आहे, हा इक्वेशन, ह्याचा इक्वेशन. ठीक आहे. आता कोणाशी मल्टिप्लाय करायचं मला? हा लॅपलासवाला फंक्शन e⁻³ शी मल्टिप्लाय करायचं आहे एफ ऑफ 2t. मग इथे कोणतं येणार आता? फर्स्ट शिफ्टिंग थेरम. बरोबर. मग 1/2 जिथे जिथे एस आहे तिथे मी काय टाकणार आहे? s+3. s+3 इथे येणार. s+3 होल स्क्वेअर प्लस 2 s+3 प्लस 16. त्याला सॉल्व कसं करतात बघा. 1/2 ह्याला तसंच ठेवूया आपण आणि हे सेपरेटली सॉल्व करूया. a² प्लस 2ab प्लस b² प्लस 2 × s 2s 2 × 3 प्लस 6 2 × 3 6 प्लस 6. हाफ असंच राहणार. s+3 s² प्लस 3 2 6 s प्लस 9 प्लस 2s प्लस 6 प्लस 6 12. ठीक आहे. आता सगळे इक्वेशन मी ह्याच्यामध्ये सॉल्व करून टाकतो एका s+3 अपॉन 6 प्लस 6s प्लस 2s 8s स्क्वेअर प्लस 8s प्लस 9 प्लस 12. काय येणार? 9 प्लस 12 किती होतात? 9 प्लस 12 किती होतात? 21. समजलं? एवढंच होतं तो क्वेश्चन आणि हे तुझा आन्सर आला. जे बोलायचं तात्पर्य काय होता की तुला हा जो फंक्शनचा लॅपलास दिलाय या लॅपलासमध्ये तुला हे मेथड अप्लाय करायची आहे. s/a जिथे जिथे तुला s दिसतील तिथे तुला काय टाकायचं आहे? s/a. आता ही a ची व्हॅल्यू कोणती असणार? तर ही असणार. इथे 3t असला तर a ची व्हॅल्यू काय? 3. 4 असेल तर a ची व्हॅल्यू काय? 4. मग तू काय टाकणार? s/3 s/4. फक्त हे सगळे टाकायचे आणि सॉल्व करायचं बस. अजून काहीच नवीन नाही यामध्ये. समजलं?